स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे नाशिक हायवेवर भीषण अपघात, 27 वर्षीय युवकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी। पुणे नाशिक महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैदवाडी गावाजवळ एका भरधाव टाटा सफारी कारने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे। या भीषण अपघातात 27 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज 11 जून 2026 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास अनिकेत एकनाथ वाघ आणि त्याचा मित्र धनेश बबन जाधव हे दोघे त्यांच्या MH14 GG 2006 या मोटारसायकलवरून राजगुरुनगरच्या दिशेने जात होते। ते जैदवाडी गावाजवळ हद्दीत आले असता मागून येणाऱ्या टाटा सफारी कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। या टाटा सफारी कारचा नंबर MH14 JU 5455 असा असून कार चालक अजित कुमार विनोद कुमार वाजपेयी राहणार बोराडेवाडी मोशी हा गाडी अत्यंत हयगईने, अविचाराने आणि भरधाव वेगाने चालवत होता। रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याने चालवलेली कार थेट अनिकेतच्या मोटारसायकलवर मागून जोराने धडकली। धडक इतकी भीषण होती की 27 वर्षीय अनिकेत वाघ याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र धनेश जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेप्रकरणी मयत अनिकेतचा चुलत भाऊ बंडेश ज्ञानेश्वर वाघ वय 50 राहणार राजनी यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनुसार हा अपघात घडल्यानंतर सकाळी 11:15 दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कार चालक अजित कुमार विनोद कुमार वाजपेयी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कायद्याच्या कलम 281, 106(1), 125 अ, 125 ब आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष मोरे करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील वाढत्या वेगामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे।